जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख. हे राम, सेवाग्रामात बापूंच्या विचारांची हत्या. राष्ट्रपती दौऱ्यापूर्वीच वादांची ठिणगी. बापू, तुमच्या विचारांची हीच का परंपरा? तुमच्या नावावर उभ्या राहिलेल्या संस्थेतच तुमच्या विचारांना तिलांजली दिली जात आहे का? महात्मा गांधीजी यांची पवित्र कर्मभूमी असलेले सेवाग्राम आणि बापू कुटी आज पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या वर्धा दौऱ्यावर येणार आणि त्याआधी बापू कुटीला भेट देणार. मात्र या भेटीच्या पार्श्वभूमीवर सेवाग्रामचा चेहरा उजळला असला तरी आतून विचारांची घाण मात्र अजूनही तशीच आहे, असा गंभीर सवाल उपस्थित होतोय. गांधीजींच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी स्थापन झालेल्या सर्व सेवा संघातच आता दोन गटांमध्ये उघड संघर्ष. महादेव विद्रोही आणि चंदन पाल यांच्या गटात सत्ता संघर्ष इतका वाढला की दोघांनीही स्वतंत्रपणे अध्यक्ष आणि सचिव नेमले. या सत्तेच्या खेळात चंदन पाल यांचा गट वरचढ ठरला, मात्र हा वाद कोर्टात गेलाय. या दोन गटाच्या वादात गांधी विचारच भरडले जात आहे का? याच आश्रमात दिशाहीन कारभार, वृक्षतोड, वन विभागाची कारवाई, अहिंसेच्या भूमीत हिंसक निर्णयाचा आरोप. इतकेच नाही तर स्वयंघोषित पदाधिकाऱ्यांवर ब्रह्मचर्य भंगाचे आरोप, राजीनाम्याचे नाट्यमय प्रयोग आणि त्यानंतर सर्व काही दडपण्याचा प्रयत्न. आता राष्ट्रपती येणार म्हणून आश्रमाला गार्डनसारखे सजवले जात आहे. मात्र प्रश्न तोच, ही सजावट बाहेरची की आतल्या घाणेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न? महादेवभाई कुटीमागील झाडांची तोड, परवानगी कोणाची? निर्णय कोणाचा? उद्या महापुरुषांनी लावलेली झाडेसुद्धा तोडली जाणार का? सरकारी हस्तक्षेप वाढतोय, मनमानी धोरणे राबवली जात आहेत, पण जबाबदार कोण? आणि सर्वात मोठा सवाल, जे स्वतःच वादात अडकले आहे तेच राष्ट्रपतीचे स्वागत करण्यास पात्र आहेत का? सेवाग्राममध्ये उभे राहिलेले हे प्रश्न आज संपूर्ण देश विचारतोय. बापूंच्या विचारांची हीच का खरी अवस्था? रविराज घुमे, जनसंग्राम न्यूज, वर्धा.